वेदा भरपूर सुट्ट्या मिळाल्या तर तुला गपचूप शाळेत जायचं कळलं? आई नको ना वेदा बस पण येत नाही आई. अगं बस नाही ना, चल घरी प्लीज 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 पटकन चल. वेदा बस का नाही येणार? भाकरी नाही पाहिजेत आणि पूर्ण डब्बा खाऊन यायचं. आया सुट्टी घ्यायची. तुमच्याकडे मोबाईल आहे का? हो आहे ना. मला द्या ना, मला काहीतरी शोधायचंय. बरं हा घे. दादा सरळ लेफ्ट आहे आणि तिथून सरळ आणि मग राईट. कुठचे आहात तुम्ही? आमचं इथे खडगाव आहे. खडगाव. बरं आणि तुमचं नाव काय? मी रखमा आणि हा माझा मोठा भाऊ कृष्णा. अरे वा. तुमचे आई बाबा कुठे आहेत? आमचे आई बाबा नाही आहेत, ते देवबाप्पाच्या घरी गेले. माझी अंबिका पण देवाकडे गेली. बरं मला सांगा तुम्ही शाळेत जाता की नाही? आम्ही जायचो पण आता नाही. शेतात पीक आलं नाही म्हणून आमच्यावर लय कर्ज झालं. बाबांनी झाडाला गळफास घेतला. रडू नकोस. कसं असतं ना, आपल्याला शाळेत शिकवलं जातं की आपला देश हा कृषी प्रधान आहे. पण ज्या शेतकऱ्याच्या कष्टामुळे अख्खा देश चालतो, आपल्या सगळ्यांची पोटं भरतात, त्यात शेतकरी राजाला किती सहन करावं लागतं. कधी कधी पाऊस पडतच नाही आणि पडला की इतका पडतो की शेतकऱ्याने लावलेलं सगळं पीक वाहून जातं. आणि एखाद्या शेतकऱ्याचं जर पीक आलंच तर त्याला बाजारात भावच मिळत नाही. तुझ्या रूम मध्ये खूप पसारा झालेला. पेंटिंग सुद्धा खाली पडली होती. जाणून घ्यायचं ते कोणी केलं? गेस गेस. ऑफकोर्स मीच केलं ते. यावेळेस फक्त पेंटिंग खाली पडली आहे. यानंतर पेंटिंग सकट तुझा संसारही जाळून टाकीन. कळलं? एनिवेज त्या पेंटिंगला काहीच अर्थ नाही आता. आणि अथर्व तुला बायको मानणार सुद्धा नाहीये. मीरा थांब. तू हिच्या नादी लागू नकोस. हिला तर मी बघते. तू अथर्वशी बोल प्लीज. जा जा जा. फक्त वेदाला सांभाळू शकतेस तू, तेवढ्यासाठी झालीयस. अथर्वची बायको कधीच होऊ शकणार नाहीयेस तू. मोल करीन कुठली.
हे सगळं काय आहे? कोणी केला हा पसारा माझ्या रूम मध्ये? मीरा? नाही नाही, मीरा तर तिच्या खोलीत आहे. मग हे सगळं कोणी केलं? आ! आ! तिथं कोणी नाही, मग मला ढकललं कोणी? माया, ही तर फक्त सुरुवात आहे. काय होतंय? तू बघ अजून तुझ्यासोबत काय काय होणार आहे ते.